तशाच प्रकारची गोलंदाजीची अपेक्षा मैदानावरती बाळगत असेल या ठिकाणी या खेळपट्टीवरती हा मानकिवली संघ. विश ऑल द बेस्ट फॉर द टीम. शो द गुड गेम. क्रिकेटचा स्टँडर्ड्स, क्रिकेटची गुणवत्ता, क्रिकेटचा दर्जा या दोन संघाच्या माध्यमातून या मैदानावरती तुम्हाला पाहायला मिळेल. पॉवर प्लेच्या पहिल्या षटकामध्ये संघर्ष करतील मैदानावरती फलंदाज बळी आणि फलंदाज सागर. हे दोन फलंदाज मध्ये तुम्ही पाहता. सेकंड वरती फलंदाज ॲज द ओपनर सलामीसाठी तुम्ही पाहू शकाल. स्ट्राईक रोटेट करत असताना फलंदाज सागर, तर 9 सेकंडला फलंदाज बळी. गोलंदाजी म्हणजे थोडेसे चेंजेस मध्ये पाहायला मिळत आहेत. थोडासा वेगळा गेम प्लॅन मैदानावरती सातत्यानं जो गोलंदाज पॉवर प्लेचं पहिलं षटक हाताळतो मध्ये त्याला कुठेही का होईना थोडासा सेव्ह केला जातं, थोडंसं बॅलन्स त्याचं षटक या ठिकाणी ठेवलं जातं आणि एक वेगळ्या गेम प्लॅन मैदानावरती पॉवर प्लेच्या पहिल्या षटकामध्ये वापर केला जातो. निलेश उर्फ गोट्या. एक निलेश खूप मोठं नाव आहे मोठा गाव संघाचा. निलेश मात्र मॅन फ्रॉम डोंबिवलीतील एक स्टार खेळाडू म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं आणि रिवर्स हुकमी एक्का म्हणून ज्या खेळाडूची ओळख आहे त्या निलेश माथेची आठवण करून देतं मैदानावरती हा मानकिवली संघाचा गोलंदाज. पंचांचा ग्रीन सिग्नल येतोय. गेम प्ले होतो मैदानावरती. 2 शतक डीप मध्ये, एक लॉंग ऑफ एक लॉंग ऑन. सेकंड मध्ये फलंदाज सागर. पहिला चेंडू सागरसाठी बॅकफुटला ले स्क्वेअर कट करतोय. चेंडू ट्रॅव्हल होतोय बॅकफुट पॉइंटला. तो परत सिंगल मैदानावरती लाभेल आणि एका धावेनं अकाउंट ओपन होत आहे या मानकिवली सारख्या बलाढ्य संघासमोर फलंदाजी करत असताना मैदानावरती जय भवानी सीसी शिरगाव संघाचं. पॉवर प्लेचं पहिलं षटक आहे. ज्या पहिल्या षटकामध्ये जास्तीत जास्त धावा बनवण्याचा प्रयत्न मध्ये केला जाईल. आजच्या दिवसाचा जर विचार केला तर 5 षटकामध्ये अजूनमध्ये कोणताही संघ 50 धावा क्रॉस करू शकला नाही आहे. त्यामुळे पाहिजे पहिल्या सांघिक 50 धावा कोणत्या संघाच्या हातून कंप्लीट होत आहेत. हा चेंडू अक्रॉस द बॅटना मोठा फटका दाखवतोय. क्षेत्रशिके मिड विकेटला चेंडूला फीड केलं जात आहे. तो परत अजून एक सिंगल मैदानावरती. एक धावेनं मैदानावरती शांत सुरुवात होतीये फलंदाज सागर आणि बलीच्या माध्यमातून. कारण गोलंदाजी लेंथ आणि लाईनला अनुसरून नाईस लेंथवर गोलंदाजी ज्याला म्हटलं जातं त्या नाईस लाईनवरती गोलंदाजी मध्ये ती पाहायला मिळतीये गोलंदाज निलेशच्या माध्यमातून. पॉवर प्लेच्या पहिलं षटक आहे. उजव्या हाताचा गोलंदाज. हा चेंडू दिशा भरगडलेत. प्रशांत बॉलर. फलंदाज शफल झाले होते आणि दडपणाखाली आले गोलंदाज. एक्झॅक्टली चेंडूला कुठे लँड करायचा त्यामध्ये संभ्रमामध्ये पडतोय गोलंदाज आणि चेंडू ऑफस्टिकला सोडून जातोय आणि या चेंडूवरती अवांतर धाव धापलकावरती या ठिकाणी कन्वर्ट केली जाईल. आमचे गुणलेखक आहेत या ठिकाणी शिवाजी धुळे यांच्या माध्यमातून शिवाजी गुणे यांच्या माध्यमातून बॅक टू बॅक 2 चेंडू मैदानात स्क्वेअर फेकले जातात आणि सातत्यानं अवांतर धावेमध्ये भर पाडतोय आणि धावसंख्या सिंगलने पुढे सरकतीये. स्कोमोजा 4 रन्स. पॉवर प्लेच्या षटकामध्ये संतांनी सावध सुरुवात या मैदानावरती पाहायला मिळतीये. ती म्हणजे मानकिवली संघासमोर खेळत असताना या जय भवानी सीसी शिरगाव संघाच्या माध्यमातून. अतिशय चांगला मान्यवरांचा सपोर्ट या स्पर्धेसाठी लाभतोय. चेतनदादा गीत्यांना जी माणसं चेतनदादा गीत्यांनी जोडली ती माणसं आता मध्ये त्यांना प्रेम देतात आणि या स्पर्धेसाठी त्यांची आवर्जून उपस्थिती या स्पर्धेमध्ये दाखवली जाते. अजून एक सिंगल येईल मैदानावरती. सातत्यानं पॉवर प्लेच्या षटकामध्ये सिंगल डबलवरती लक्ष केंद्रित केलं जात आहे फलंदाज सागर आणि बळीच्या माध्यमातून. मध्ये 5 षटकांचा सामना पॉवर प्लेच्या षटकामध्ये अटॅकिंग क्रिकेटमध्ये ती खूप गरजेचं असेल. मध्ये ते क्रिकेटमध्ये ती सादर करता येत नाहीये कारण गोलंदाज ही अचूक टप्प्यावरती पाहायला मिळते. हा चेंडू शफल झाले होते ऑन साईडला. स्क्वेअर ऑफ द विकेट मोठा फटका सादर करायचा होता. स्वतःच्या फॉलो थ्रोमध्ये थोडासा वेळ घेतो क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी. जर चेंडू एक्झॅक्टली कलेक्ट झाला असता तर नक्कीच या ठिकाणी धावचित करण्याची संधी मध्ये निर्माण झाली असती. म्हणजे तोपर्यंत वेळ निघून जातोय आणि बाईच्या स्वरूपात सिंगल येते आणि धावसंख्या सिंगलच्या मदतीनं पुढे सरकतीये. स्कोमोजा 5 धावा धाबलकावरती पॉवर प्लेचं षटक सुरू असताना 6 धावा धाबलकावरती पॉवर प्लेच्या षटकामध्ये या ठिकाणी पाहायला मिळतात. हा चेंडू फलंदाज शफल झाले. गुड लेन्स पडवते. चेंडू बाउन्स झाला. लेंथ खूप पिकअप करतो. लेंथ खूप लवकर पिकअप करतो. चौकार येतो मैदानावरती. बॅटचा पेस ओपन केला जातोय फलंदाज सागरच्या माध्यमातून. सो फलंदाज सलामीसाठी आलाय तो आता मध्ये झुंजार वृत्ती मैदानावरती दाखवून देतोय आणि पहिल्या सत्रामध्ये धावेंचा डोंगर रचण्याचा प्रयत्न करतोय मैदानावरती. तो म्हणजे हा जय भवानी सीसी शिरगाव संघ. पॉवर प्लेच्या षटकातला अंतिम चेंडू. सेकंड मध्ये फलंदाज जबरदस्त कव्हर ड्राईव्ह
फॉर्म इज टेम्पररी बट क्लास इज परमनंट. गुणवत्ता सादर करतो फलंदाज. आउटस्वीप फास्ट आहे. क्रिकेटचा मादक सौंदर्य दाखवतोय. चेंडू गॅप मध्ये फरार होतोय. सीमा पार चौकार. एकविरामाची आठवण आमच्या रिझी मास्टरच्या मदतीने करून दिली जाते. पावपलेच्या पहिल्या षटकाचा खेळ मैदानावरती कंप्लीट झाला आणि पहिल्या पावपलेमध्ये अतिशय चांगली फलंदाजी सादर करत असताना तब्बल पावपलेच्या षटकामध्ये 14 धावा या ठिकाणी एकवटल्या जातात. त्या म्हणजे या शिरगाव संघाच्या माध्यमातून पहिल्या षटकामध्ये बिनगडी बाद 14 धावेची दमदार भागीदारी या ठिकाणी पाहायला मिळते. या स्पर्धेमध्ये तब्बल 24 ग्रामीण संघ तुम्हाला स्पर्धेच्या मध्ये पाहायला मिळतील आणि त्या 24 ग्रामीण संघांना टी शर्ट या ठिकाणी दिले गेलेत. या स्पर्धेचे शिल्पकार चेतनदा गीते यांच्या माध्यमातून सातत्याने अतिशय चांगली स्पर्धा. भारतीय जनता पार्टी या परिसरातील जे विधायक आहेत, या परिसरातील लोकनेते सन्माननीय आमदार किसनजी कतोरे यांच्या नावाने स्पर्धा तुम्ही पाहता आणि या स्पर्धेचा दर्जा तुम्ही पाहू शकाल. ही स्पर्धा टेनिस क्रिकेट.inच्या माध्यमातून कव्हर केली जाते. गौरव सावंत आणि त्यांच्या टीमच्या माध्यमातून आणि या स्पर्धेचं थेट प्रक्षेपण केलं जातं. 198 देशामध्ये या टेनिस विश्वाला वेळ लावणारी ही क्रिकेटची महास्पर्धा मैदानावर तुम्ही एन्जॉय करता. आमदार चषक 2017 पहिल्या षटकामध्ये धावा आल्या मैदानावरती तब्बल 14 आणि आता मध्ये P2च्या दुसऱ्या षटकामध्ये वापर केला जातोय गोलंदाज वैभवचा. सो वैभव सातत्याने पावपलेचा षटक फेक येत असतो आणि त्याच वैभवच्या खांद्यावरती पुन्हा एकदा जिम्मेदारी या ठिकाणी दिली जाते. यावेळी माणकिवली संघाचे संघनायक आहेत रमाकांत मराड यांच्या माध्यमातून त्याच्या पाठीशी क्रिकेटचा खूप वर्षाचा दांडगा अनुभव आहे आणि त्या अनुभवाची शिदोरी मैदानामध्ये लयलूट केली जाते. माणकिवली संघाचे संघनायक रमाकांत मराड यांच्या माध्यमातून 14 धावा दाबलकवरती आलेत. पैसे स्पर्धेतल्या पहिल्या सांघिक 50 धावा कंप्लीट करतोय का शिरगाव संघ. हा चेंडू गुड लेन्स पाठवून बाउन्स होतोय. अप्रतिम लाईन अप्रतिम लेन मध्ये तुम्ही पाहू शकाल. फलंदाजांना जर शांत ठेवायचं असेल तर तुमच्याकडे चांगली लेंथ असणं आणि चांगली गती असणं खूप गरजेचं आणि तशाच प्रकारची गोलंदाजी मैदानामध्ये सादर केली जाते गोलंदाज वैभवच्या माध्यमातून. थोडेसे चेंजेस मध्ये पाहायला मिळत आहेत क्षेत्ररक्षकाच्या माध्यमातून. सातत्याने संघनायक मैदानावरती सापळेला असतोय. जर चक्रव्यूह रचला जातोय फलंदाजांसाठी मध्ये झूम मध्ये कोणताही फलंदाज मैदानामध्ये या चक्रव्यूहमध्ये फसला नाहीये. पाहिजे कोणत्या चेंडूवरती यश लाभतं मैदानावरती गोलंदाज वैभवला आणि कशा प्रकारे फलंदाजांना रोख लावली जाते या माणकिवली संघाच्या माध्यमातून. हा चेंडू गुडलेन्स पाठवून अतिशय डीप मध्ये राहतोय. अतिशय चांगलं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी स्ट्रॉंग अपील केलं जात आहे माणकिवली संघाच्या माध्यमातून. मग ते चेंडू पडल्यानंतर खूप डीप मध्ये राहतोय आणि ज्या चेंडूला सबमरीन डिलिव्हरी म्हटलं जातं आणि ते चेंडू मैदानावरती फेकले जातात गोलंदाज वैभवच्या माध्यमातून आणि यश लाभतं मैदानावरती गोलंदाज वैभवला आणि बॅक टू बॅक 2 चेंडू पावपलेच्या दुसऱ्या षटकामध्ये निदाब फेकले जातात. सागर आणि बली सारख्या फलंदाजांसमोर निदाब चेंडू फेकणं म्हणजे मातीतून तेल काढण्यासारख्या आणि अशा स्थितीला मैदानावरती प्रयत्नांची अतोनात पराकाष्ठा केली जाते आणि एक यशस्वी षटक मैदानावरती फेकलं जात आहे वैभवकडून. हा चेंडू व्हेरी गुड बॉलिंग सातत्याने व्हेरिएशन मध्ये ती पाहायला मिळतात. पहिला चेंडू गुड लेन्स पडताना बाउन्स केला. दुसरा चेंडू डीप मध्ये फेकला खोलवर टप्प्याचा चेंडू आणि तिसरा चेंडू टर्न विन बाउन्स चेंडू पडल्यानंतर आतमध्ये आणला जातोय आणि त्या चेंडूला उसळी दिली जाते आणि सातत्याने पूर्णपणे शांत ठेवला. एका जागेवरती बांधून ठेवलं फलंदाज मैदानावरती. सेकंड वरती तुम्ही पाहताय तो म्हणजे बळी. गोलंदाज सज्ज होतोय वैभव. अतिशय चांगली गोलंदाज मैदानावरती. हा चेंडू मिस टायमिंग स्टोके क्षेत्ररक्षक जज करतात. लॉंग ऑन वर अतिशय वेगान आलेत. यस आय विल टेक मी घेऊ शकेल हा कॉन्फिडन्स त्या ठिकाणी दाखवला जातोय. फलंदाज बाद होतो मैदानावरती. पहिलं यश गोलंदाज वैभवला. फलंदाज बाद होतो मैदानावरती. बळीच्या खेळीचा अंत झाला.
इथे मैदानावरती गोलंदाज वैभवला. तब्बल मैदानावरती बळीने 6 चेंडूंचा सामना केला. तब्बल 7 मिनिटं हा खेळाडू मैदानावरती थांबला आणि कोणतंही जास्त योगदान या खेळाडूच्या माध्यमातून लाभलं नाही आहे. तर म्हणजे शिरगाव संघाला आणि थोडंसं नाराज आहे मैदानावरती स्वतःवरती फलंदाज बळी, कारण थोडासा खराब खेळ त्याच्या माध्यमातून पाहायला मिळाला. हा चेंडू पॅडा स्वीप करायचा होता चेंडू लेग स्टिक वरनं निघून जातोय. अप्रतिम गोलंदाज मैदानावरती. या स्पर्धेतलं पहिलं निर्धाव षटक फेकला जाईल का मैदानावरती गोलंदाज वैभवच्या माध्यमातून, कारण आतापर्यंत 5 चेंडू वैभवने निर्धाव फेकलेत. एकदा जोरामध्ये टाळ्या उद्या गोलंदाज वैभवसाठी, कारण जर येणारा चेंडू निर्धाव फेकला तर या स्पर्धेतलं पहिलं निर्धाव षटक सुवर्णाक्षरामध्ये कोरलं जाईल गोलंदाज वैभवच्या नावावरती. पॉवर प्लेच्या षटकामध्ये निर्धाव षटक फेकणं म्हणजे पूर्णपणे फलंदाजांच्या पायांना बेड्या घालणं आणि ते चित्रामध्ये सादर केलं वैभवनं. हा चेंडू लास्ट मुमेंटला चेंडूला लेट कट करतोय. जे स्वप्न होतं गोलंदाजाचं निर्धाव षटकाचं ते स्वप्नामध्ये कंप्लीट होत नाहीये. सिंगल येते शेवटच्या चेंडूवरती आणि ज्यात पहिल्या षटकामध्ये तब्बल 14 धावा खर्च केल्या होत्या गोलंदाज निलेशनं, त्या धावामध्ये ती रिकवर केल्या असं म्हटलं तरी वावगं ठरणार आहे मैदानावरती, कारण फक्त 1 धाव वैभवनी खर्च केली आहे आणि 2 षटकाखेरीज धापलकावरती धावा. पॉवर प्लेची षटकं कंप्लीट झाल्यानंतर 15 आणि फलंदाज बाद झाले मैदानावरती बळी. I'm in Miami, bitch. Hey. 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 चला मानकिवली संघ, तुम्ही जास्त वेळ घेताय. जे 2 पंच आमच्या ऑफिशियल पंच आहेत ज्यांच्या खांद्यावरती जिम्मेदारी दिली या स्पर्धेचे शिल्पकार चेतनदत्त गीते यांच्या माध्यमातून 25 मिनिटांमध्ये पंच सामना संपणं खूप गरजेचं आहे आणि तुम्ही जास्त वेळ देऊ नका खेळाडूंना आणि 25 मिनिटांमध्ये सामना संपवण्याची जिम्मेदारी जी तुमच्या खांद्यावरती दिली आयोजकांनी, ती जिम्मेदारी तुमच्या माध्यमातून वेळेस कंप्लीट होईल या गोष्टीची अपेक्षा नक्कीच आम्ही तुमच्या माध्यमातून करतोय. 2 षटकांचा खेळ पूर्ण झाला. धाबलकावरती धावा येतात मैदानावरती 15. बॅक टू बॅक 3 षटकारांसाठी या ठिकाणी पारितोषिक येत आहे. या स्पर्धेमध्ये कोणताही फलंदाज जर सलग 3 चेंडूवरती 3 षटकार दाखवेल तर या स्पर्धेचे शिल्पकार चेतनदत्त गीते यांच्या माध्यमातून 500 रुपयाचं कॅश प्राईज या ठिकाणी दिलं जाईल. ते म्हणजे फलंदाजी करणाऱ्या खेळाडूला सातत्यानं पारितोषिकांची उधळण यामध्ये केली जाते, कारण अतिशय मोठं आयोजन तुम्ही पाहताय. भारतीय जनता पार्टीचं जे झुंजार नेतृत्व आहे, ज्यांना कमी वयामध्ये राजकीय क्षेत्रामध्ये शाप सोडली, त्या चेतनदत्त गीते मुरबाड विधानसभा जे उपाध्यक्ष आहेत त्यांच्या माध्यमातून ही भव्य दिवस स्पर्धा आणि हा क्रिकेटचा रणसंग्राम या मैदानामध्ये तुम्ही एन्जॉय करताय. तिसरं षटक घेऊन येतोय गोलंदाज समाधानचा वापर केला जातोय. येणारा 2, 3, 4, 5 ला याच मैदानावरती बदलापूर परिसरातील सर्वात मोठी स्पर्धा तुम्हाला पाहायला मिळेल. ज्या स्पर्धेची प्रत्येक खेळाडू बदलापूर परिसरातील 365 दिवस एखाद्या चातक पक्षाप्रमाणे वाट पाहत असतो, त्या स्पर्धा सुरू होईल येणाऱ्या 2 मार्चला आणि त्या स्पर्धेचे आयोजन येणाऱ्या थाटामाट्यामध्ये 2 मार्चला ठिकाणी सुरू केलं जाईल. गोलंदाज मैदानावरती समाधान स्वागत केलं मैदानावरती चौकाराचं. वेलकम टू ग्राउंड. चौकारानं स्वागत केलं गोलंदाज समाधानचं. थँक्यू. चौकार येतो मैदानावरती. फलंदाज सागरच्या बॅटमध्ये दुसरा चौकार मध्ये पाहायला मिळतोय. धावसंख्या 4 ने पुढे सरकतीय. स्कोर मोज ऑन 19. कौतुक करेल गोलंदाज मी वैभव ज्यानं पॉवर प्लेच्या दुसऱ्या षटकामध्ये फक्त 1 धाव खर्च केली आणि ज्यावेळी बदलापूर प्रीमियर लीग सुरू होईल त्यावेळी आमचे चेतनदादा गीते यांचा संघ तुम्ही पाहू शकाल. MKG11 संघ जर चेतनदादा गीते यांनी संघ पॅक केला तो संघ तुला त्या स्पर्धेच्या माध्यमातून तुम्हाला पाहायला मिळेल. आणि खूप मोठी स्पर्धा असेल. मॅन ऑफ द सिरीज साठी जी BPL या ठिकाणी ऑर्गनाईज केली जाईल. नक्कीच त्या स्पर्धेच्या शिल्पकारांची नावं आमच्यापर्यंत येणं खूप गरजेचं आहे, कारण आम्हाला नावं माहीत नाही आहेत. आम्ही या परिसरामध्ये नवीन आहोत
तर नक्कीच खूप मोठं आयोजन त्यांच्या माध्यमातून तुम्ही पाहू शकाल. मॅन ऑफ द सिरीजसाठी स्वप्नातली बाईक त्या ठिकाणी निर्माण केली जाईल आयोजकांच्या माध्यमातून. हा चेंडू फलंदाज बीट होतोय, चेंडू ट्रॅव्हल होतो, फर्स्ट हिटला धावचीची संधी असेल पण फेकी थोडीशी स्लोवरली येते. सो ऑन द स्टंप डायरेक्ट हिट आला असता तर नक्कीच फलंदाज या ठिकाणी धावचीत झाले असते. मग तोपर्यंत सिंगल धापलकावरती कन्वर्ट केली जाईल आणि धावसंख्या सिंगलने पुढे सरकतीये. धापलकावरती धाव येतात मध्ये ती 20. फलंदाजी करतोय तो म्हणजे हा शिरगाव संघ. सागर आणि उमेश अजून मध्ये विश्वसनीय फलंदाज मैदानावरती आहेत. गोलंदाज समाधान. हा चेंडू फ्रंट बुटला येतोय, सॉफ्ट हँड मैदानावरती चेंडूला खेदून काढलाय. चेंडू ट्रॅव्हल होतो बॅकफूट पॉइंटला. तसं त्या ठिकाणी एक जबरदस्त व्यक्तिमत्व गोल्डन मॅन गणेशजी गीते यांच्या ठिकाणी शुभागमन झालं. स्वागत आहे आपण. त्यांना सोनं अंगावरती घालण्याची खूप सवय आणि या बदलापूर परिसरामध्ये त्यांना गोल्डन मॅन या नावाने ओळखलं जातं. त्यांच्या ठिकाणी शुभागमन झालं. स्वागत आहे आपल्या स्पर्धेच्या माध्यमातून. यातच आपण व्यासपीठावरती आपलं सहर्ष स्वागत या स्पर्धेच्या आयोजकांच्या मदतीने केलं जाईल. सातत्यानं सिंगल डबल मैदानावरती पाहायला मिळते. धापलकावरती धाव आहेत एका धावेच्या मदतीनं. स्कोर मोजान 22. 22 धावा धापलकावरती. फलंदाज बळीनं मैदानावरती थोडंसं नाजूक कामगिरी केली अन्यथा एक मोठ्या स्थितीमध्ये पाहायला मिळाला असता, मजबूत स्थितीमध्ये पाहायला मिळाला असता हा शिरगाव संघ. हा चेंडू फ्रंट बुटला येतोय, सिंगल मध्ये कंप्लीट होतीये. दुसऱ्या धावेचा मानस सादर केला जातोय. दुसरी धाव घातकी ठरू शकेल. रिस्क इज हॅव प्रॉफिट. जेव्हा जेव्हा तुम्ही जास्त रिस्क उचलाल तेव्हा तुम्हाला जास्त यश मिळतं आणि ते चित्र मैदानामध्ये शिरगाव संघाच्या माध्यमातून या ठिकाणी पाहायला मिळतं. ज्या ठिकाणी सिंगल होती त्या ठिकाणी 2 धावा एकवटल्या जातात आणि धावसंख्येमध्ये 2 ने पुढे सरकतीये. हळुवार गतीने संत वाहते इंद्रायणी. अशा प्रकारे धावेंचा डोंगर मध्ये रचला जातोय या शिरगाव संघाच्या फलंदाजांच्या माध्यमातून. स्कोर मोज ऑन 24. गोलंदाजामध्ये प्रयत्न करतो समाधान. षटकातला अंतिम चेंडू. हा चेंडू फुल टॉस आहे, फायदा उचलू शकले नाहीयेत. चेंडू येते स्क्वेअर ऑफ द विकेट. शतक्षक प्रयत्न करतोय, यश सुद्धा लाभतंय. तोपर्यंत फक्त सिंगल धापलकावरती कन्वर्ट केली जाईल आणि सिंगलनं समीकरण बदलतंय. 3 षटकांचा खेळ मध्ये ती कंप्लीट झालाय आणि धापलकावरती धावा 3 षटक कंप्लीट झाल्यानंतर 25. पहिल्या षटकामध्ये धावाला 14. दुसऱ्या षटकामध्ये वैभवनं फक्त 1 धाव खर्च केली आणि सामन्यामध्ये एक मजबूत पकड निर्माण करण्याचा प्रयत्न करू दिला वैभवनं या माणकिवली संघाला. डीजे गुरुजी 3 षटकांचा खेळ मध्ये कंप्लीट झालाय. पहिल्या फेरीतला 4था सामना असेल या ठिकाणी चिखलोली वर्सेस वडवली या 2 संघाच्या माध्यमातून. अतिशय चांगली स्पर्धा तुम्ही पाहता, अतिशय चांगलं आयोजन या स्पर्धेच्या मदत आमदार चषक 2017च्या माध्यमातून तुम्हाला या ठिकाणी एन्जॉय करायला मिळत आहे. स्लॉग ओव्हरच्या आता मध्ये 2 षटकामध्ये ती बाकी आहेत आणि 4थ्या षटकामध्ये गोलंदाजीसाठी येतोय. सेकंड स्पेलमध्ये गोलंदाज वैभवचा वापर या ठिकाणी केला जातोय या माणकिवली संघाच्या माध्यमातून. पॉवर प्लेच्या षटकामध्ये गोलंदाज वैभवनं छाप सोडली आणि स्वतःचा ठस्सा झेंडा मैदानामध्ये उमटवला. त्याच वैभवचा वापर 4थ्या षटकामध्ये या ठिकाणी केला जातोय. पनवेल टेनिस क्रिकेट.in च्या माध्यमातून स्पर्धा तुम्ही युट्यूबला लाईव्ह पाहू शकाल. गौरव सावंत आणि त्यांच्या टीमच्या माध्यमातून संतोष नाणेकर ज्यांनी जी वेबसाईट ओपन केली tenniscricket.in त्यांनी त्या वेबसाईटनं पूर्णपणे प्रत्येक रसिकांच्या मनावरती छाप सोडली आणि प्रत्येक स्पर्धेला त्यांना एकाग्र मानांकित रूपावरती नेऊन ठेवला. तर tenniscricket.in ची पूर्ण टीम या ठिकाणी सज्ज झाली आहे या स्पर्धेला बहुचर्चित करण्यासाठी आणि या स्पर्धेला एक मोठं योगदान देण्यासाठी त्यांच्या माध्यमातून अथक परिश्रम या ठिकाणी केले जातात. वैभव सज्ज होतोय ओव्हर द विकेट. हा चेंडू लास्ट मोमेंटला लेटकट करायचा होता. प्रतिम फडका आउटविप फास्ट हे प्रयत्न करतात. चेंडू आणि खेळाडूमध्ये शर्यत लागली आहे. मध्ये चेंडू शर्यत जिंकतोय. चेंडू सीमा पा डीप थर्डमॅनला 4 धावा. सौकर तो
मैदानावरती आणि धावसंख्या 4 न पुढे सरकती आहे. आम्ही पुन्हा एकदा कॉल करतोय तो म्हणजे चिखलोली आणि वडवली संघाला आणि दोन्ही संघाने नाणेफेकीसाठी यायचं. सातत्यानं संकट वैभवच्या दुसऱ्या षटकामध्ये निर्माण झाली होती या शिरगाव संघावरती. आता मध्ये त्या संकटांना मात केली जाते मध्ये उमेशच्या माध्यमातून. जीवनात संकट येणं म्हणजे पार्ट ऑफ लाईफ आणि त्या संकटांवरती मात करणं आर्ट ऑफ लाईफ. आणि क्रिकेट एक असा खेळ आहे ज्याच्यामध्ये शक्तीपेक्षा टॅलेंटला जास्त महत्त्व दिलं जातं आणि तेच टॅलेंटमध्ये ती सादर केलं जातं. फलंदाज उमेशच्या माध्यमातून आणि स्वतःच्या कौशल्याच्या जोरावरती हा एक नेत्रदीपक फटका मैदानामध्ये सादर करतोय फलंदाज उमेश. फलकावरती धावा येतात 29. पंचांना सातत्यानं कॉल करतोय. 25 मिनिटांमध्ये सामना संपणं खूप गरजेचं आहे कारण 8 संघ या स्पर्धेमध्ये खेळणार आहेत आणि आज एक संघ आपल्याला पुढे सरकवायचा आहे. तर मी तुमच्या माध्यमातून या स्पर्धेला डिसिप्लिन लावणं खेळाडूंना खूप गरजेचं असेल. जर तुम्ही थोडासा लेझीपणा बाळगला तर सामना पण वेळेवर संपू शकणार नाही होत. फ्रंट फुटला येतो मैदानावरती. चेंडूला खोदून काढण्याचा प्रयत्न एक सोपा झेल मैदानावरती कन्वर्ट केला जातोय. शॉर्ट बॅक वेस्क्युरेटला फलंदाज बाद होतो मैदानावरती. उमेशच्या खेळीचा अंत या ठिकाणी मध्ये पाहायला मिळतोय. फलंदाज मैदानावरती बाद होते उमेश आणि त्याच्या जागेवरती नवीन फलंदाज मैदानावरती तुम्ही पाहू शकाल चंद्रकांत. 4थ्या क्रमांकावरती हा मिडल ऑर्डरचा फलंदाज येतोय. ज्या फलंदाजाकडनं अपेक्षा असतील या मैदानावरती शिरगाव संघाच्या पाठराख्यांना मोठ्या फटक्यांची पाहिजे त्या अपेक्षा मध्ये पूर्ण केल्या जात आहेत का. फलंदाज चंद्रकांत आणि यामध्ये सलामीचा फलंदाज मध्ये सागर जो मैदानावरती दबा धरून बसला आणि जो एक वाघ या शिरगाव संघाचा जो कोणत्या क्षणाला डरकाळी फोडू शकेल या मानकी संघाच्या गोलंदाजांसमोर आणि पाहता पाहता धावेचा डोंगर जो फलंदाज रचू शकेल तो सागर मैदानात अजूनमध्ये पाहायला मिळतोय. सागरकडनं आशा आणि अपेक्षा असतील मैदानामध्ये मोठ्या फटक्यांची. या शिरगाव संघाच्या पाठराख्यांना गोलंदाज सज्ज होतो मैदानावरती वैभव. चौकारानं ज्याचं स्वागत केलं होतं तोच गोलंदाज यश संपादित करतोय. हा चेंडू मोठा फटका क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी परेश. ब्रिलियंट झेल फलंदाज बाद होतो मैदानावरती. अतिशय चांगला झेल टिपला जातो लॉंग ऑफला परेश सिनारेच्या माध्यमातून. बजने ते धड़क धड़क ढोल ताश धड़क धड़क भंडारा चिड़क. फलंदाज बाद होतो म्हणजे सागर. नवीन फलंदाज येतात 5व्या क्रमांकावरती दीपक. ज्या फलंदाजाची गरज होती स्लॉगरच्या या 2 षटकामध्ये या शिरगाव संघाला आणि अशा स्थितीला मैदानावरती जिम्मेदारी ढकलली आहे येणाऱ्या फलंदाजांच्या खांद्यावरती. फलंदाज वैभव फलंदाज सागरच्या माध्यमातून वैभवला 2 चेंडूवरती 2 सफलता मिळतात. पाचव्या स्पर्धेची विकेट हॅट्रिक मध्ये ती कंप्लीट केली जाते का गोलंदाज वैभवच्या माध्यमातून. सलग 3 षटकांची पारितोषिक या स्पर्धेचे लाडके शिल्पकार चेतन गीत्यांच्या माध्यमातून. हा चेंडू मध्ये अतिशय चांगला फटका वॉटर शॉट इम्प्रेसिव्ह क्रिकेट. चेंडू सीमा पार चौकार. अतिशय चांगलं संगीत महाराष्ट्राचा आराध्य देवा शिवछत्रपतीची आठवण करून देणारं गीत. ना सत्तेसाठी ना स्वार्थासाठी माझा राजा लढला फक्त हिंदवी स्वराज्यासाठी. त्या हिंदवी स्वराज्याचे जनक शिवछत्रपतींची आठवण आमच्या डीजे मास्टरच्या मध्ये करून दिली जाते. ज्यांचं नाव ऐकल्यानंतर रंगपती शहारा निर्माण होतं त्या छत्रपतीचं संगीत डीजे मास्टरच्या माध्यमातून या ठिकाणी वाजवलं जातं.
गोलंदाज सजवतोय ओव्हर द विकेट. हा चेंडू अजून एक वेळा तोच फटक्यामध्ये ते कन्वर्ट करण्याचा प्रयत्न केला होता. मध्ये यावेळी चेंडूची गती खूप चांगली होती आणि चेंडू वेगानं गुडलेन स्पॉटमधनं टेक ऑफ करतोय आणि यश लाभतंय मैदानावरती गोलंदाज वैभवला. वैभवनं पहिल्या षटकामध्ये 1 धाव खर्च केली होती. तोच वैभव सेकंड स्पेलमध्ये मात्र महागडा ठरतोय. तब्बल 8 धावा या षटकामध्ये वैभवच्या मदतीने खर्च केल्या जातात. धापलकावरती धावा आल्या मैदानावरती. आता तुम्ही पाहू शकाल 33 एक चांगल्या स्थितीमध्ये पाहायला मिळतो मैदानावरती हा शिरगाव संघ. आणि गोलंदाज खूप चांगली आहे शिरगाव संघाची. तुम्ही 45 ते 50 धावा जर झाल्या तर फाईट करावी लागेल. ते म्हणजे माणकिवली संघाला चूक होतीये क्षेत्ररक्षकाच्या माध्यमातून. जोपर्यंत चुका रिकव्हर केल्या जातील तोपर्यंत चुकीला माफी नाहीये. 2 धावा या ठिकाणी बनवल्या जातात आणि धावसंख्या 2 ने पुढे सरकते. स्कोर मोजून 35. 4 षटकांचा खेळ मध्ये पूर्ण झाला आणि 4 षटक कंप्लीट झाल्यानंतर धापलकावरती धावा येतात त्या म्हणजे 35 आणि अजूनपर्यंत स्लॉगरच्या एका षटकाचा खेळ मध्ये बाकी आहे. पाहिजे परेश सिनारेच्या हातामध्ये चेंडू दिला जातोय का. याच मध्ये निर्धाव षटक फेकलं होतं. त्या परेश सिनारेच्या खांद्यावरती विश्वास या ठिकाणी दर्शवला जातोय. संघनायक कॅप्टन तसेच कौस्तुभ कान्हारे यांच्या ठिकाणी शुभागमन झाला उर्फ बंड्या नावानं फेमस आहेत. त्यांच्या ठिकाणी आम्ही सहर्ष स्वागत करतो. या स्पर्धेचे शिल्पकार चेतनदादा गीते आणि त्यांच्या सर्व समर्थकांच्या माध्यमातून अतिशय भव्य दिव्य स्पर्धा तुम्ही पाहता. अहमदाबाद चषक 2017 याची देई क्रिकेटचा हा देखणा 16. भारतीय जनता पार्टी या पक्षाची ताकद बदलापूर परिसरामध्ये काय आहे आणि हा पक्ष कशा प्रकारे सामाजिक क्षेत्र असेल आर्थिक क्षेत्र असेल तसेच राजकीय क्षेत्र असेल कशा प्रकारे आपल्या कार्याचा दबाव निर्माण करू शकतोय याचं जिवंत उदाहरण मध्ये सादर केलं जातं. स्पर्धेचे शिल्पकार चेतनदादा गीते यांच्या माध्यमातून गोलंदाजीसाठी येतोय. परेशचा वापर मध्ये केला जातोय. परेश सिनारे स्लॉगरच्या शेवटच्या षटकामध्ये कितपत फलंदाजांना रोखून धरेल तर एका बाजूने स्लॉगरच्या षटकामध्ये कशा प्रकारची अटॅकिंग फलंदाजी मध्ये ती पाहायला मिळेल याचं जिवंत उदाहरण येणाऱ्या 6 चेंडूवरती सादर करावं लागेल गोलंदाज परेशला. खूप मोठी जिम्मेदारी असेल धावा रोखण्याची परेशच्या खांद्यावरती कारण धावेंचा वेग खूप चांगला मिळाला मिळतोय. कारण आतापर्यंत 44 धावा या स्पर्धेमध्ये आपण पाहिल्यात आणि 44 धावा दोन्ही संघांना डिफेन्स मध्ये केल्यात. हा चेंडू पडल्यानंतर जास्त बाउन्स होतोय. यष्टिरक्षक बीट झालेत. फर्स्ट स्लिपचा क्षेत्ररक्षक चेंडू बीट करतोय. चेंडू लॉंग स्टाफला सीमारेषेवर फरार. नशिबाचा चौकार. पंचांवरती कोणताही दबाव टाकू नका ही विनंती असेल. पंचांचा फायनल पर्यंत येऊ दे. 4 धावा नक्कीच या चेंडूवरती लाभतील. बॅटकडे नक्कीच फलंदाजाच्या धावपलिकावरती या धावा या ठिकाणी नोंदवल्या जातील आणि धावसंख्या 4 ने पुढे सरकते. वेगानं वाटचाल करतो मध्ये 39. मागच्या 2 सामन्यामध्ये 44 धावा मध्ये ते आपण पाहिल्या होत्या. पंचांचा निर्णय अंतिम मानला जाईल या गोष्टीकडे दोन्ही संघांनी लक्ष द्यायचं. कारण पंच म्हणजे क्रिकेटचं दैवत आणि चांगला खेळाडू त्याचीच ओळख असते जो पंचांच्या निर्णयाचा सन्मान करतो आणि पंचांचा निर्णय खेळाडूच्या मदतीने ऐकला जातो. कारण पंच क्रिकेटमधलं दैवत समजलं जातं. कारण सचिन तेंडुलकरला कित्येक वेळा 99 वरती कित्येक वेळा पंचांनी नाबाद असताना सुद्धा बाद घोषित केला तरी सुद्धा सचिननं कधीच पंचांशी वाद घातला नाही. मध्ये ती सिंगल धावपलकावरती कन्वर्ट केली जाईल आणि सिंगलनं समीकरण बदलतंय. धावेंचा वेग मैदानावरती वाढतोय. कारण पहिल्या षटकामध्ये धावेंचा ग्राफ खूप मोठा आपण पाहिला होता. त्यानंतर तो ग्राफ खाली आणला स्वतःच्या कर्तृत्वाच्या जोरावरती. गोलंदाज वैभवनं ज्यांना फक्त 1 धाव डीप मध्ये आहेत. लॉंग ऑफरनं जोपर्यंत एक्स्ट्रा कव्हर अटॅकिंग फलंदाजाच्या खेळीचा अंत झाला आणि सांघिक यश मिळतं स्लॉगरच्या षटकामध्ये या माणकिवली संघाला. आमचे माणकिवली गावाचा नात्री गणेश क्रिकेट संघाचा. आमचे माणकिवली गावाचा नात्री गणेश क्रिकेट संघाचा. अप्रतिम प्रॉपर टायमिंगला प्रॉपर ठोका
आता मध्ये डीजे मास्टरच्या माध्यमातून येतोय जो संघ मैदानावरती मानकिवली संघ खेळ दाखवतोय त्या मानकिवली संघाचं गुणगान करणारं हे गीत डीजे मास्टरच्या माध्यमातून सादर केलं जातं जेणेकरून मानकिवली संघाला मोटिवेट करावा मानकिवली संघाला प्रेरणा द्यावी असं हे गीत डीजे मास्टरच्या माध्यमातून या ठिकाणी वाजवलं जातं धापलकावरती धावा मैदानावरती जर नजर टाकली तर स्कोर ऑफ 47 धावा धापलकावरती पाहायला मिळतात अजूनपर्यंत काही चेंडू बाकी आहेत हा चेंडू सॉफ्ट यांना मैदानामध्ये फक्त दिशा देतोय चेंडू येतो तो म्हणजे शॉर्ट फाईन लेगला तोपर्यंत अजून एक सिंगल मध्ये ती कन्वर्ट केली जाईल लेग बाईच्या स्वरूपात सिंगल येते पंचाचा इशारा येतोय धावसंख्या सिंगलला पुढे सरकेल धापलकावरती धावामध्ये ती 48 या स्पर्धेमधल्या पहिल्या सांघिक 50 धावा पाहायचे कंप्लीट केल्या जात आहेत का त्या म्हणजे शिरगाव संघाच्या माध्यमातून धावा येणं खूप गरजेचं होतं कारण मानकिवली संघ या परिसरातील एक दादा संघ म्हणजे ज्याची ओळख आहे तो मानकिवली संघ फाईट देतोय चेंडू गुडलँड स्पॉटवरनं वेगानं निघून जातोय फेकी चुकीची होती यष्टीरक्षकाच्या माध्यमातून त्या ठिकाणी सिंगल होती त्या ठिकाणी 2 धावा आणि आजच्या दिवसातल्या पहिल्या सांघिक 50 धावा कंप्लीट होत आहेत त्या म्हणजे या शिरगाव संघाच्या एकदा जोरामध्ये टाळ्या होत्या शिरगाव संघासाठी अप्रतिम तालमेलमध्ये ती पाहायला मिळतोय ज्या ठिकाणी एकही धाव नव्हती त्या ठिकाणी 4 धावा एकवटल्या जातात आणि 5वी धाव घेत असताना फलंदाज मैदानावरती धावचीत होतोय आणि 4 धावेच्या मदतीनं धावेंचा वेग पुढे सरकतोय संघाचा कॅप्टन अमोल बॅटर रमाकांत बराडेची बॅटिंग हाय हो जांभारी बॅटिंग हाय हो जांभारी बॅटिंग हाय हो जांभारी समाधान नवले बरेचसे नारे आहेत ऑलराऊंडर संघाचा भार आहे त्यांच्यावर संघाचा भार आहे त्यांच्यावर संघाचा भार आहे त्यांच्यावर आमचा अमोल बैकर आमचा पंकज बोले नाव गाजवती गावाचा नाव गाजवती गावाचा आमचे मानकिवली गावाचा नात्री गणेश क्रिकेट संघाचा आमचे मानकिवली गावाचा नात्री गणेश अप्रतिम संगीत मैदानावरती 52 धावा धाबलगावरती लावल्या गेल्यात आजच्या दिवसातल्या पहिल्या सांघिक धावा 50 धावा कंप्लीट करण्याचा मान पटकावतो तो म्हणजे हा शिरगाव संघ आणि 52 धावा पहिल्या सत्रामध्ये आल्यात आणि 53 धावेचं टार्गेट यामध्ये ती सेट केलं जातं ते म्हणजे या मानकिवली संघासमोर या शिरगाव संघाच्या बाजूनं डीजे एक मिनिट यानंतर एक अजून नाणेफेकीचा कौल या ठिकाणी केला जाईल चिखलोली वर्सेस वडवली या दोन संघामध्ये दोन्ही संघनायकांना विनंती करतोय आपण याच्या व्यासपीठावरती नाणेफेकीसाठी डीजे थँक्यू सामना ज्यावेळी सुरू होईल त्यावेळी ऐकूयात एक नवोदित समालोचक शिवाजी धुळे ना गुळे ना सॉरी 53 धावेची गरज मैदानावरती आणि एक नवोदित समालोचक येणाऱ्या 3 षटकांसाठी आपण ऐकूयात सामन्यामध्ये गरज असेल 53 धावेची सलामीची जोडी त्या ओपनर समाधान आणि फलंदाज अमोल बैकर ही सलामीची जोडी मैदानावरती या मानकिवली संघाच्या माध्यमातून आम्ही पुन्हा एकदा चिखलोली संघाच्या संघनायकाला कॉल करतोय आपण याच्या नाणेफेकीसाठी अतिशय मोठी स्पर्धा तुम्ही पाहता तुम्ही वेळेवरती उपस्थित राहणं हे तुमचं कर्तव्य आहे कारण या मोठ्या स्पर्धेमध्ये तुम्हाला जी संधी दिली आहे चेतनदादा गीते यांच्या माध्यमातून त्या संधीचं तुम्ही सोनं करायला हवं आणि एक चांगला खेळ आणि खेळवृत्ती तुमच्या माध्यमातून एक्सेप्टेड असेल आमच्या आयोजकांना 53 धावेचं लक्ष कशा प्रकारे चेस केलं जाईल या ऐकूयात आमचे नवोदित समालोचक बॅक टू बॅक 3 षटकारांसाठी एक कॅश प्राइज येत आहे चेतनदादा गीते यांच्या माध्यमातून
सलग 3 षटकार जर कोणत्याही फलंदाजांना सादर केले तर 500 रुपयाचं कॅश प्राइज दिलं जाईल. 53 धावेचं लक्ष्य. विशाल बेस्ट विथ टीम. आलेल्या सर्व रसिकांच्या वतीनं दोन्ही संघाला विजयासाठी लाख लाख शुभेच्छा. गेम प्ले होईल तेव्हा ऐकूयात आमचे एक नवोदित समालोचक. Thank you, Omkar. Second inning is started. Mindfully. Two new batsman partner, Samadhan and Amol. Sagar is coming for the first over. Sagar in Mali. Two overs are there for the power play. Only two fielders outside this circle, 30-yard circle. Don't waste time, please. Umpires, within 25 minutes, you have to finish the match. One inning. There will be a penalty of 2 runs. Now first Sagar comes for the first ball. Okay, shot up a ball. That's a no ball. One extra run. So the score moves 1 without a ball. Second ball comes. Again a short ball. It's square leg 4. That's boundary. Next match is Chikloli versus Vadavali. Two captains have to be present here for the toss. Please, two captains come here for the toss. New ball is given. First ball lost. Please, batsman, don't waste time. Time is very precise. Within a 25 minutes, you have to finish one inning. Umpires, this is your call. That's a good ball. Next match, Chikloli versus Vadavali. Vadavali captain won the toss and elected to field first. Hanuman Mali, please contact to this stage. Hanuman Mali, wherever you are. So next ball from Saga. That's a good, nice ball. That is just for single. And the score moves to 6. Umpires, this is your responsibility to finish the match within 25 minutes. Fielding side.
don't delay. Otherwise, there will be a penalty of 2 runs that will be imposed on you. So next ball from Sagar, that too left-hander, and that's 6. त्याचा भार आहे त्यांच्यावर सकाळचा भार आहे त्यांच्यावर आमचा मोल बैकर आमचा पंकज बोले नाव गाजवती गावाचा नाव गाजवती गावाचा आमचे मानकिवली गावाचा नासरी गणेश क्रिकेट संघाचा आमचे मानकिवली गावाचा नासरी गणेश इंगळूचे तसंच कमलाकर गीते यांच्या ठिकाणी शुभागमन झाला. स्वागत आपल्या व्यासपीठावरती विस्फोटक फलंदाजमध्ये तुम्हाला पाहायला मिळते. ऐकूयात वन्स अगेन इंग्लिश समालोचन. If any batsman hits 3 sixes, consecutive 3 sixes, there will be a prize of 500 rupees that will be given by Chetan Gite to the batsman. If any batsman hits 3 sixes, तसं त्या ठिकाणी दत्ता दोरखडे LICचे जे अतिशय चांगलं व्यक्तिमत्व त्यांच्या माध्यमातून खूप मोठ्या जिम्मेदाऱ्या LICच्या सांभाळल्या जातात. त्यांच्या ठिकाणी शुभागमन झाला. स्वागत आपल्या व्यासपीठावरती. या पण आमचे स्पर्धेचे शिल्पकार चेतन गीते आपल्याला कॉल करतात. या स्पर्धेच्या माध्यमातून आम्ही आपलं सहर्ष स्वागत करतोय. fielding side, you already delayed the match. Don't waste time for field placement. Second over, Umesh is the new bowler in the power play. Sorry, Chandrakant is on second over. First ball of Chandrakant, and that's bowled, clean bowled. Samadhan is out on the first ball of Chandrakant, and next batsman is Pankaj. Next batsman in the crease, that is Pankaj. He will be facing second ball of Chandrakant. So here goes Chandrakant to Pankaj. Second ball coming to Pankaj. He shuffled a little bit, but there is no, that's wide from umpire. So the wide run, extra runs adds. स्कोर काय 13 रन्स. आजू मात्रे यांचं स्टेजवरती आगमन झालेलं आहे. भावेश मात्रे. स्कोर इज 13. थर्ड अंपायर. Third umpire is asked. Akshay Bambulkar is going into the ground field. He is taking as a third umpire. Thirteen runs. Chandrakant to Pankaj. That's a good length ball, and it's a dot ball. Score remains the same. That is 13 run. Chandrakant to Pankaj. Again he shuffled round, and there is no run. Again it is a dot ball. So this is going to be a big task for Mankivli.
Don't delay the game. Now let us see what is going to happen here. Now what Pankaj can do for his team. Bat has changed. Little change in the field. Long on is there. Now Chandrakant to Pankaj again. That ball goes to the onside, long on, and that's boundary from Pankaj. Bat has changed. पंकज नवले परसिनारे अमरीश मराडेची बॅटिंग हाय हो जंबारी बॅटिंग हाय हो जंबारी बॅटिंग हाय हो जंबारी पंकज नवले परसिनारे अमरीश Score second over is progressing, and the score is 17. That's a very good shot. Oh, catch is dropped by Bali. 2 runs are taken. That was a simple chance to Bali, but he missed it completely. He made a mess of it. And the score goes to 19. Last ball of the power play. Oh, that was a brilliant shot by Pankaj. That's gone for 6. Drink break is being taken by the fielders, and at the end of the second over, that is the power play, at the end of the power play, score moves on to 25. "28 runs are needed from 18 balls. So last 18 balls are left, and 28 runs needed for the Mankuli team. It's DJ. थँक्यू शिवाजी गुळे. मागची 2 षटकं अतिशय चांगलं टॅलेंट त्यांच्या माध्यमातून तुम्ही ऐकत होतात. इंग्लिशमध्ये त्यांचं समालोचन. मागची 2 षटकं तुम्ही ऐकला. सामन्याचे चित्र जर आतापर्यंत पाहिलं तर 12 चेंडूवरती तब्बल 25 धावा तब्बलकवर केलेत. बनवायच्यात मध्ये 53 धावा. 53 - 25. अपकमिंग 18 डिलिव्हरीज रिक्वायर्ड 28 रन्स. 18 चेंडू 28 धावांची गरज. अमोल बैकर सारखा फलंदाज, पंकज सारखा फलंदाज तुम्ही सामन्यामध्ये कुठे का विना झुंज द्यावी लागेल. येणाऱ्या काळामध्ये गोलंदाज शिरगाव संघाचा कुंदनला
हा चेंडू अमोल साडी सॉफ्ट हँडनं प्रॉपिंग रीचच्या बाहेर अमोलनं चेंडूला सन्मान दिला. सिंगल कंप्लीट होते मैदानावरती. दुसऱ्या धावेचा माणूस होता फलंदाज अमोलचं मध्ये नकार केला फलंदाज पंकजनं, कारण माहिती आहे फलंदाज पंकजला बचेंगे तो और लढेंगे, जगलो तर अजून संघर्ष करू ही वृत्ती सातत्यानं पंकज आणि अमोल या दोन फलंदाजांच्या माध्यमातून या शिरगाव माणकिवली संघाच्या पाठराख्यांना पाहिली आहे. आणि तीच खेळवृत्ती, तीच झुंजार वृत्ती आणि तीच संघर्षाची ताकद यामध्ये ती पाहायला मिळते माणकिवली संघाच्या माध्यमातून. सिंगलनं समीकरण चेंज होत आहे. 17 चेंडू 27 धावेच्या जुंबते गरज. अपकमिंग 70 डिलिव्हरीज रिक्वायर्ड 27 रन्स. धापलकावरती धावाले 26. तिसऱ्या पंचाची मागणी मध्ये केली जाते. सातत्यानं गोलंदाजावरती आक्षेप घेतले जात आहेत. अक्षय बांबुळकर यांना तुम्ही पाहू शकाल इन ॲट ॲक्शन. तिसऱ्या पंचाच्या भूमिकेमध्ये तुम्ही त्यांना पाहू शकाल. सामना थोडासा दडपणाखाली आला आहे, त्यामुळे कुठे काही ना फलंदाज गोलंदाजाला डॉमिनेट करण्यासाठी तिसऱ्या पंचाची मागणी मध्ये करतात. गोलंदाजावरती दबाव निर्माण व्हावा आणि गोलंदाजांना दिशा भरकटावी यासाठी हा आक्षेप फलंदाजाच्या माध्यमातून घेतला जातो. पाहिजे तिसऱ्या पंचाचा निर्णय काय येतोय मैदानावरती, कारण अग्निपरीक्षेला सामोरं जावं लागेल येणाऱ्या काळामध्ये. गोलंदाज हा चेंडू फ्लायटेड डिलिव्हरी रिव्हर्सचा वापर केला होता मैदानावरती. चेंडू बॅट वरती येत नाही आहे. चेंडू बॅट अँड बॅटच्या पर्यंत ट्रॅव्हल होतं फर्स्ट स्लिपला, तोपर्यंत सिंगल मैदानावरती लाभेल. लेग बायच्या स्वरूपात सिंगल येते आणि धावसंख्या सिंगलने पुढे सरकताना तुम्ही पाहू शकाल. स्कोर मोज ऑन 27. 53 धावेचं टार्गेट मध्ये कंप्लीट करत असताना सुरुवात खूप शांत झाली, मात्र त्यानंतर वादळी फलंदाजी केली पंकजनं. फलंदाजाला जीवनदान लाभलं आणि घायाळ वाघ जशा प्रकारे शिकार करतो तशा प्रकारची विस्फोटक फलंदाजी जीवनदान मिळाल्यानंतर पंकजच्या माध्यमातून तुम्ही पाहिली. सायकलमध्ये अमोल बैकर इज अ व्हेरी डेंजरस प्लेयर. एक अतिशय विस्फोटक फलंदाज आहे. हा चेंडू स्वतःच्या फॉलोथ्रू मध्ये फीड केला जातोय. चेंडू फलंदाजाच्या बॅट वरती आला तरी अपील का केलं जात आहे याचा विचार मैदानामध्ये करायला हवा. म्हणजे या शिरगाव संघानं, कारण चेंडू पडल्यानंतर प्रॉपिंग मध्ये बाउन्स होतोय, लक्ष नाही आहे मी म्हणेल गोलंदाजाचं. क्रिकेट एक असा खेळ आहे ज्यामध्ये लक्ष केंद्रित करणं खूप गरजेचं असतं. कॉन्सन्ट्रेशन तुमच्या मैदानावरती असतं, एकात्मता तुमची आणि तुमचं टीमवर्क आणि तुमचं टीम स्पिरिट आणि तुमची जिद्द आणि तुम्ही लढवलेलं शौर्य ह्याच गोष्टी तुम्हाला विजयामध्ये मिळवून देत असतात. प्रयत्न करतोय मैदानावरती गोलंदाज कुंदन. सायकडमध्ये अमोल बैकर. हा चेंडू अमोल साठी मोठा फटका सादर करतो. स्क्वेअर ऑफ द विकेट. क्षेत्ररक्षक येतो वेगानं. अतिशय चांगलं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी पाहायला मिळतं. तोपर्यंत फक्त सिंगल मध्ये ती पाहायला मिळते. जो फलंदाज सलामीला आलाय तो फलंदाज अजूनपर्यंत मध्ये तुम्ही पाहताय अमोलला. जो फलंदाज अजूनपर्यंत दबा धरून बसला, जो हा फलंदाज शेवटच्या क्षणापर्यंत थांबला तर नक्कीच एक मोठं टार्गेट जे सेट केलाय या शिरगाव संघानं ते टार्गेट चेस करू शकेल मैदानावरती. हा माणकिवली संघ या परिसरातील दादा संघ म्हणून ओळख्या ती म्हणजे जय हनुमान जोबेली संघाची, त्यानंतर बदलापूर गाव संघाची, त्यानंतर अग्रानं नाव घेतलं जातं एक नामांकित संघामध्ये या माणकिवली संघाचा. तोच माणकिवली संघ संघर्ष करतो या मैदानावरती शिरगाव संघाला. फक्त 25 मिनिटाचा वेळ असेल, जर 25 मिनिटापेक्षा जास्त वेळ झाला तर अंपायर तुम्ही पेनल्टी देऊ शकाल. तुमच्याकडे तो अधिकार आहे, मग त्या अधिकाराचा तुम्ही वापर का करत नाही आहात याचा विचार त्यामध्ये पंचांसमोर केला जातोय आमच्या आयोजकांच्या माध्यमातून. तुम्ही एकदा वॉर्निंग करा तुम्ही समोरच्या संघ शिरगाव संघाला. जर तो शिरगाव संघ तुमचा ऐकत नाही आहे तर नक्कीच तुम्ही 25 मिनिटं कंप्लीट झाल्यानंतर त्यांना 2 धावेसाठी पेनल्टी या ठिकाणी देऊ शकता. अतिशय चांगला सामना मध्ये पाहायला मिळतोय. एक प्रेक्षकांची उत्कंठा शिगेला नेणारा सामना यामध्ये क्रीडा रसिकांना पाहायला मिळतोय. तब्बल 24 ग्रामीण संघ या स्पर्धेच्या माध्यमातून तुम्हाला पाहायला मिळतील आणि स्पर्धा tenniscricket.in च्या मध्ये लाईव्ह कव्हरेज केलं जात आहे. हा चेंडू फ्लाईट येतो, चेंडूला ब्लॉकॉल मध्ये चेंडू होता स्ट्रॉंग अपील. चेंडू जातो यावेळी आपण तुम्ही पाहू शकाल डीप फाईन लेगला क्षेत्ररक्षक प्रयत्न करतायत, त्याच्या आवाक्याच्या बाहेर चेंडू त्याला बीट करतोय. चेंडू सीमारेषेवर फरार. संघर्षाचा चौकार माणकिवली संघाच्या बाजूनं. समीकरण बदलते मैदानावरती 4 धावसंख्या वेगाने पुढे सरकतीये. धापलकावरती धावा येतात चौकाराच्या मदतीनं 32. अजूनपर्यंत विजयासाठी 21 धावेचं लक्ष कंप्लीट करायचं आहे आणि सलग 3 षटकारांसाठी चेतनदादा गीते यांच्या माध्यमातून 500 रुपयाचं कॅश प्राइज या ठिकाणी दिलं जाईल.
हा चेंडू फ्रंट फुटला आले, प्रॉपिंग क्रीजमधनं चेंडूला टॅप करतोय. जशा प्रकारे बॉक्स क्रिकेट खेळलं जातं त्या बॉक्स क्रिकेटची आठवण करून देतो मैदानावरती फलंदाज पंकज. तोपर्यंत सिंगल लाभेल आणि समीकरण बदलत्या मैदानावरती धावसंख्या सिंगलने पुढे सरकती आहे. स्कोर मोजा 33. 53 धावेचे लक्ष्य मध्ये चेस करत असताना 33 धावा 18 चेंडूवरती जमवल्या जातल्यात. अजूनपर्यंत 12 चेंडूचा खेळ बाकी आहे. नक्कीच इम्पॉसिबल द पेपर. येणारे 12 चेंडू गरज विजयासाठी 20 धावेची. अशक्य असं काहीच नाही आहे. जर प्रयत्न केले मैदानावरती शिरगाव संघाच्या गोलंदाजानं तर ह्यावर डिपेंड करू शकतील शिरगाव संघाचे गोलंदाज. यू क्रिएट हार्ड वर्क गॉट अ सक्सेस. अथक प्रयत्नांची जोड मैदानावरती गरजेची आहे शिरगाव संघाच्या येणाऱ्या गोलंदाजांच्या माध्यमातून. तर एका बाजूने मोठ्या फडक्यांची इनिंग मैदानावरती गरजेची आहे या माणकिवली संघाच्या फलंदाजांना. माणकिवली संघाचं गुणगान ज्यांच्या संगीताच्या माध्यमातून आपण पाहिलं होतं. ठाणे रायगडमध्ये दबाबा या माणकिवली संघाचा म्हणजे तो दरारा जर मदती निर्माण करायचा असेल तर हा सामना मदती चेस करावा लागेल आणि स्वतःची हुकूमत आणि ताकद दाखवत असताना माणकिवली संघाच्या फलंदाज पंकजला आणि अमोल बैकरला एक विस्फोटक फलंदाजी मदती सादर करावी लागेल. 12 चेंडू 20 धावा. सामना अतिशय संघर्षाचा मदती पाहायला मिळतोय. शिरगाव संघ तुम्ही जास्त वेग घेत आहे. यानंतरचा सामना तुम्हाला पाहायला मिळेल चिखलोली वर्सेस वडवली या दोन संघाच्या माध्यमातून. 12 चेंडू 20 धावेची गरज आहे. पाहिजे कशा प्रकारे फाईट देतो मैदानावरती शिरगाव संघाचा गोलंदाज दिनेशचा वापर मदती केला जातोय. आता मात्र प्रयत्न करावे लागतील दिनेशला. मंजिल उन्हीं को मिलते जिनके सपनों में जान होती है, पंखों से कुछ नहीं होता दोस्तों, हौसले से उड़ान होती है. आणि तेच हौसले स्पष्ट करावे लागतील. हा चेंडू ब्लॉक हॉलमध्ये स्ट्रॉंग अपील. पंचांकडे कटाक्ष टाकला जातो. मात्र पंचांचा कोणताही निर्णय येत नाहीये. लेग बाईच्या स्वरूपात सिंगल मैदानावरती लाभेल आणि धावसंख्या सिंगलच्या मदतीनं पुढे सरकेल. समीकरण चेंज होईल मैदानावरती. 11 चेंडू गरज 19 धावेची. लहरों से डरकर नौका पार नहीं होती और कोशिश करने वालों की कभी हार नव्हती. एका बाजूने संघर्ष करतोय विजयासाठी या मैदानावरती हा माणकिवली संघ. मध्ये त्या अतूट प्रयत्नांना यश लाभेल का याचा सुद्धा विचार माणकिवली संघाचा संघनायक मैदानावरती करतोय. कारण सातत्यानं सामना दबावाखाली मदती पाहायला मिळतोय. कारण समीकरण उरलंय. येणारे 11 चेंडू 19 धावा. विल विन द मॅच आय डोंट नो. आय डोंट हॅव एनी आन्सर बट आय से श्योरली मॅच इज व्हेरी आउटेज. सामना शेवटच्या टप्प्यापर्यंत मदती तुम्हाला पाहायला मिळेल. कारण दोन्ही संघ ऑस्ट्रेलियन संघ ज्यांच्या माध्यमातून झुंज दिली जाते आणि विजयासाठी संघर्ष सुरू करतोय गोलंदाज शिरगाव संघाचा दिनेश. हा चेंडू मोठा फटका बॅक टू बॉल ड्राईव्ह विषयामध्ये खेळतोय. क्षेत्ररक्षक ठिकाणी अतिशय चांगलं आणि दर्जेदार क्षेत्ररक्षण ती पाहायला मिळतं शिरगाव संघाच्या माध्यमातून. या दोन्ही संघांच्या बाजूने क्रिकेटचं स्टँडर्ड तुम्ही पाहू शकाल. या दोन्ही संघांच्या माध्यमातून गुणवत्ता तुम्हाला पाहायला मिळेल आणि एक रोमर्षक सामना आणि एक लढाईपूर्व सामना या मैदानी प्रेक्षक वर्गाला यामध्ये ती पाहायला मिळेल. सामना कोणताही संघ जिंको मात्र विजय नक्कीच क्रिकेटचा होईल. कारण तुम्ही एन्जॉय करता मैदानावरती. आमदार चषक 2017 बदलापूरची एक मोठी स्पर्धा. मिस्तामिक स्टोके स्वतःच्या फॉलोमध्ये जज करतोय. अप्रतिम झेल ज्या फलंदाजाकडनं मोठ्या फडक्यांची स्वप्न होती त्या फलंदाजाचा अंत झालाय. त्यामुळे स्वप्न कोण पूर्ण करणार या माणकिवली संघाच्या विजयाचा हा प्रश्न आता मात्र माणकिवली संघासमोर निर्माण होतोय. तसेच आमचे मंडप डेकोरेटर्सचे सन्माननीय हनुमान माळी आणि आम्ही विनंती करतोय तुम्ही आमच्या आयोजकांशी संपर्क साधा. एक नजर टाकूया मॅथमॅटिक कॅल्क्युलेशन आता खूप गरजेचं आहे. कारण सामना अंतिम टप्प्यामध्ये येतोय. आतापर्यंत मैदानावरती 3 चेंडू फेकलेत गोलंदाज दिनेशनं आणि फक्त 2 धावा आल्यात. म्हणजे समीकरण उरतंय मैदानावरती. येणारे 9 चेंडू 18 धावेची गरज. नवीन फलंदाज येतोय परेश सिनारे. इज अ मोस्ट इम्पॉर्टंट प्लेयर इन अ मानकिवली टीम. त्याच्या माध्यमातून कित्येक वेळा सामना संपवताना बिपला. इज इज अ ग्रेट फिनिशर इन मानकिवली टीम. एक अष्टपैलू खेळाडू मानकिवली संघाचा. सेकंडमध्ये अमोल बॅटचा पेस ओपन करतोय. क्षेत्ररक्षक होते झेल बनू शकले असते मात्र वेट केला चेंडूचा आणि चेंडूची वाट पाहत असताना चेंडू बाउन्स करतोय आणि चेंडू सीमा पार चौकार.
या ठिकाणी पारितोषिक येतं या स्पर्धेचे शिल्पकार ज्यांच्या माध्यमातून भारतीय जनता पार्टीचं भविष्य येण्यामध्ये घडू शकेल या बदलापूर परिसरामध्ये त्या चेतनजी गीते यांच्या माध्यमातून बॅक टू बॅक 3 चौकारासाठी 500 रुपयाचं कॅश प्राईज या ठिकाणी दिले जाईल मानकिवली संघाच्या फलंदाजांना. समीकरण चेंज होत आहे. 9 चेंडू 18 धावेची गरज होती. आता सामन्याचं चित्र उरतं मध्ये सामन्याची रूपरेषा तुम्ही पाहू शकाल. येणारे 8 चेंडू विजयासाठी गरज आहे 14 धावेची. जर हा सामना अमोलनं जिंकला तर नक्कीच हिरो ठरू शकेल. या सामन्याचा नायक बनू शकेल या मानकिवली संघाचा आणि विजयाचा कर्दनकाठ ठरू शकेल या शिरगाव संघाचा. फुल टॉस चेंडू अजून एक मोठा फटका. चेंडू ट्रॅव्हल होतो लॉंग ऑफला. वन्स अगेन चूक झाली आहे. म्हणजे जोपर्यंत बॅकअप लाभेल तोपर्यंत 2 धावा कंप्लीट होत आहेत आणि समीकरण सातत्यानं चेंज होताना मध्ये पाहायला मिळतं. समीकरण उरत आहे. येणारे 7 चेंडू विजयासाठी गरज असणारे मैदानावरती 12 धावेची. 7-12 असं समीकरण मध्ये ती पाहायला मिळतं आणि 7-12 समीकरण मैदानावरती कोणता संघ आपल्या बाजूने जिंकवेल याचा विचार मैदानावरती करावा लागेल. एका बाजूने मानकिवली संघाच्या पाठराख्यांना तर एका बाजूने विजयाची स्वप्न पाहतो मैदानावरती हा शिरगाव संघ. अतिशय चांगला संघर्ष या सामन्याच्या माध्यमातून प्रेक्षक वर्गाला पाहायला मिळतोय. हा चेंडू बॅट अँड बॅटच्या मध्ये मोठा फटका ऑन ड्राईव्हच्या मध्ये खेळत. व्हेरी गुड फिल्डिंग. स्वतःला स्ट्रेच करत असताना पूर्णपणे झोकून दिलं चेंडूवरती. दुसऱ्या धावेचा प्रयत्न मैदानावरती आणि 2 धावा इझिली कंप्लीट. चित्त्याच्या वेगानं 2 धावा कंप्लीट केल्या जात आहेत आणि सामना थर्रार होतोय मैदानावरती. एक नाट्यमय सामना मैदानावरती पाहायला मिळतोय. तर एका बाजूने एकपात्री अभिनयामध्ये ती पाहायला मिळतोय. फलंदाज अमोल बाईकर जो संघर्ष करतोय या शिरगाव संघाच्या गोलंदाजांना. सामना शेवटच्या क्षणापर्यंत येतोय. येणारे 6 चेंडू विजयासाठी संघर्ष करावा लागेल 10 धावेचा. DJ Candy. सहा चेंडू गरज मैदानावरती 10 धावेची. फलंदाजी अतिशय दमदार होती आहे अमोलच्या माध्यमातून. अमोलनं आतापर्यंत 1 षटकार 1 चौकार मध्ये ती सादर करत असताना 53 धावा चेस करत असताना अतिशय चांगली फलंदाजी. 17 धावेचं योगदान फलंदाज अमोल बाईकरच्या माध्यमातून लाभतं आणि अजूनपर्यंत परेश सिनारी सारखा एक विश्वसनीय खेळाडू मैदानावरती आहे. तर मग कशा प्रकारे गेम प्लॅन बनवेल मध्ये शिरगाव संघ याचा विचार करावा लागेल संघनायकाला. संगीत सुनने से ज्ञान नहीं मिलता, मंदिर जाने से भगवान नहीं मिलता, इसलिए आज भी पूछा जाता है उस पत्थर को, क्योंकि इंसानों की दुनिया में विश्वास लाइक इंसान नहीं मिलता. जो विश्वास संघनायकानं दर्शवला शेवटच्या स्लॉगरच्या षटकामध्ये गोलंदाज कुंदनच्या खांद्यावरती सेकंड स्पेल मध्ये हात गोलंदाज मध्ये भविष्य ज्याच्या हातामध्ये दिलंय ते भविष्य उजागर केलं जाईल की या बॅकफुटला आणलं जाईल शिरगाव संघाला. ऑल द बेस्ट बोथ टीम. परेश सिनारे बॅटचा पेस ओपन करतोय. अक्रॉस द बॅटने मोठा फटका सादर करायचा होता परेशला. मध्ये चेंडू वेगानं निघून जातोय. बॅटचा पेस खूप वेगानं ओपन केला होता. प्रहार केला जातो चेंडूवरती परेश सिनारेच्या माध्यमातून आणि समीकरण उरत आहे मैदानावरती. येणारे 5 चेंडू विजयासाठी गरज आहे 10 धावेची. मॅथमॅटिक कॅल्क्युलेशन जर केला तर प्रत्येक चेंडूवरती 200च्या स्ट्राईक रेटनं मैदानावरती फलंदाजी करायची आहे. ती म्हणजे मानकिवली संघाला. एक मोठा फटका सामना झुंगेल मानकिवली संघाच्या बाजूनं. एखादी विकेट सामना टर्न होईल शिरगाव संघाच्या बाजूनं. अजून एक डॉट बॉल. वॉटर बॉलिंग जबरदस्त गोलंदाजी मैदानावरती कुंदनच्या माध्यमातून पाहायला मिळते. पहिला चेंडू ऑन द ऑफ स्टीप ब्लॉकर मध्ये फेकला. दुसरा चेंडू लेग ब्रेकच्या माध्यमातून काहीसा बाहेर वळतोय आणि फलंदाज पूर्णपणे बीट होतोय मैदानावरती परेश सिनारे. ज्याच्या नावानं अष्टबलूक कामगिरी या मानकिवली संघानं कित्येक मैदानं गाजवली आहेत तो परेश सिनारे मात्र हा मैदान गाजवत असताना कुठे का होईना थोडासा शांत पाहायला मिळतोय कारण गोलंदाजी खूप चांगली पाहायला मिळते मैदानावरती कुंदनच्या माध्यमातून. तरुण जाधव यांच्या ठिकाणी आगमन झालंय. स्वागत आहे आपल्या व्यासपीठावरती. आता माझं स्वप्न बदलत आहेत शिरगाव संघाची. हा चेंडू अजून एक मोठा फटका. मिस्टामिंग स्ट्रोक क्षेत्ररक्षक जज करतायत. एक्स्ट्रा कव्हरला चेंडू ट्रॅव्हल होतोय. जोपर्यंत चेंडूवरती पोहोचतील तोपर्यंत अमोल बाईकर सायकलवरती येण्याचा प्रयत्न करतोय. अजून एक चूक मैदानावरती आणि चेंडू सीमा पार. 4 धावा. व्हॉट अ लक फॅक्टर. नशिबाची साथ लाभतीये ती म्हणजे मानकिवली संघाला आणि समीकरण उरत मैदानावरती. येणारे 3 चेंडू विजयासाठी गरज 6 धावेची.
पंचांचा निर्णय नक्कीच आम्ही वाट पाहतोय. 4 धावा नक्कीच मिळतील. नक्कीच मानकिवली संघाला आम्ही सुद्धा एक गोष्ट सांगू, आम्ही सुद्धा सातत्यानं समालोचन करत असतो. जेव्हा क्षेत्ररक्षक गोलंदाज किंवा कीपरकडे थ्रो फेकेल त्यानंतर जर ओव्हर थ्रो झाला तरच त्या धावा टॅली केल्या जातात. आता क्रिकेटचा नियम आहे, म्हणजे पंचांचा निर्णय तो मैदानावरती 4 धावेचा. धावसंख्या 4 ने पुढे सरकतीये. समीकरण बदलत्या मैदानावरती येणारे 3 चेंडू विजयासाठी गरज 6 धावेची. किती संघर्ष या सामन्यामध्ये पाहायला मिळतोय याचं जिवंत उदाहरण या सामन्याच्या माध्यमातून तुम्ही पाहू शकाल. जो प्रेक्षक वर्ग युट्यूबच्या माध्यमातून सामन्याचा आनंद घेतोय तर सर्वांचं स्पर्धेच्या मदत हार्दिक स्वागत. हा चेंडू परेशसाठी बीट झाले. परेश तिनारे स्वतः जिम्मेदारी उचलतोय. अमोल बैकर स्वतःच्या खांद्यावरती. 3 चेंडू 6 धावेची गरज होती. बीट झाला मैदानावरती फलंदाज परेश आणि समीकरण उरतंय येणारे 2 चेंडू विजयासाठी 6 धावेची आवश्यकता. दोन चेंडू गरज आहे आता मात्र विजयासाठी 6 धावेची. आता मात्र कुठे का होईना स्वप्न कंप्लीट करत असताना फाईट द्यावी लागेल फलंदाज अमोल बैकरला. डोंट स्टॉप चेसिंग युअर ड्रीम्स बिकॉज ड्रीम्स डू कम ट्रू. जर तुम्हाला स्वप्न सत्यामध्ये उतरवायची असतील तर अथक प्रयत्नांची जोड आता मात्र त्या स्वप्नांना द्यावी लागेल फलंदाज अमोलला. मात्र क्षमता आणि गुणवत्ता फलंदाज अमोल बैकर मध्ये आणि त्या फलंदाजानं जर एखादा मोठा फटका सादर केला तर सामना जिंकू शकेल मैदानावरती अमोल बैकर. नवीन फलंदाज येतोय नॉन सेकंडला अमरेश. सेकंडवरती डाव्या त्याचे विस्फोटक फलंदाज ज्याच्या माध्यमातून एक विस्फोटक शैलीदार फलंदाजी आतापर्यंत या मानकिवली संघानं पाहिली आहे. हा चेंडू अमोल साठी मोठा फटका सादर करतोय. क्षेत्ररक्षकाच्या डीप मध्ये फाईन लेगला सिंगल कंप्लीट होतीये. दुसऱ्या धावेचा प्रयत्न चेंडूला फीड केला जात आहे. तोपर्यंत 2 धावा आणि सामना शेवटच्या क्षणापर्यंत येतोय. प्रेक्षकांचा बीपी हाय होतो मैदानावरती कारण 1 चेंडू आणि विजयासाठी गरज आहे 4 धावेची. रसिकांचा पैसा वसूल होतोय. या रगरगत्या उन्हामध्ये जो प्रेक्षक वर्ग बसलेला होता तो प्रेक्षक वर्ग आता मध्ये जागा झालाय कारण सामना शेवटच्या टप्प्यापर्यंत येतोय आणि 4 धावा कंपल्सरी चेस करावाच लागतील कारण या स्पर्धेचा नियम क्रमांक 5 आम्हाला सांगतोय सेकंड सत्रामध्ये जो संघ उतरेल त्याला धावा चेस करणं अनिवार्य असेल आणि त्याच धावा चेस करत असताना मैदानावरती नाकी न वाला या मानकिवली संघाला आणि घाम फुटलाय मैदानावरती तो म्हणजे या मानकिवली संघाच्या फलंदाजाला. तसंच आमचे ग्लोबल टेनिस क्रिकेटचे ओनर जल्पेश भोईर स्टार क्रिकेटर ऑफ द डोंबिवली यांच्याकडे शुभागमन म्हणत आहे. मोठगाव संघातील एक अतिशय चांगले खेळाडू जल्पेश त्या ठिकाणी आगमन होत आहे. स्वागत आहे जल्पेश दादा आपल्या व्यासपीठावरती. 1 चेंडू 4 धावेची गरज आहे. कशा प्रकारे सामना संपवतोय. ऑल द बेस्ट बोथ टीम. हा चेंडू अमोल साठी मोठा फटका. चेंडू गॅप मध्ये क्षेत्ररक्षक येतोय. चेंडू 1 बॉल इंटू द फॅन्स. विजयाची मोहर लावली आहे. नक्कीच तुम्ही आतमध्ये जाऊ शकाल कारण सामना क्रिशियल सिच्युएशन मध्ये जिंकलाय या मानकिवली संघानं आणि विजयाची मोहर लावली आहे. एकदा जोरामध्ये टाळ्या होऊ द्या फलंदाज अमोल बैकर साठी. एक नंबर कोणाचा संघ एक नंबर कोणाचा आमचे मानकिवली गावाचा नाती बेंगळुरूचे एकदा जोरामध्ये टाळ्या उद्या फलंदाज अमोल बैकर साठी. 1 चेंडू 4 धावेची गरज असताना निसटता विजय मैदानावरती खेचून आणलाय आणि खलनायक ठरलाय कर्दनकाल ठरलाय या शिरगाव संघाचा अमोल बैकर आणि हिरो ठरलाय मैदानावरती शिरगाव संघासमोर खेळत असताना या मानकिवली संघाचा स्टार फलंदाज सलामीसाठी गेले होते. शेवटच्या मुवमेंट पर्यंत संघर्ष केला आणि तोच खेळाडू ठरतोय या सामन्याचा हिरो. द मॅन ऑफ द मॅच अवॉर्ड गोज टू विस्फोटक फलंदाजी ज्यानं साकारली तो अमोल बैकर या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच.